श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहेत मंडळी? वेलकम टू माय चॅनल. स्वामी समर्थ किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आता आज आपण बनवणार आहे गुजराती स्टाईल ढोकळे. तर आपण ढोकळे मस्त असे जाळीदार आणि फुललेले स्पंजी आपण आज ढोकळ्यांची रेसिपी बनवणार आहे. कोणी कोणी असं सांगता का माझे ढोकळे फुलत नाही, स्पंजी नाही आहेत. तर आपण आज बघूया. त्याच्यासाठी एक माप असतं का ह्या क्वांटिटीमध्येच ही वस्तू टाकायची. तर मी तुम्हाला दाखवते का काय काय वस्तू टाकायची आहे. आपण चला बघूया. बघू शकता आहे मी इथं 2 वाटके तांदूळ घेतले आहे. मी इथं राशनच्या तांदूळचा उपयोग करते आहे. इथं मी घेतले आहे 1 वाटीसारखे चण्याची डाळ. तुम्ही बघू शकता आहे. इथं चण्याची डाळ आणि तांदूळला 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आहे. 5 ते 6 तासानंतर तुम्ही बघू शकता आहे मस्त असे तांदूळ आणि चण्याची डाळ फुलून गेलं आहे. आता आपण त्याची बेटर बनवायसाठी त्याला घेऊया. पहिले आपण त्यांना वॉश करायचे आहे. नंतर आपण मिक्सरमध्ये त्यांचे स्मूथ बेटर बनवायचे आहे. तांदूळ वाटताना 2 ते 3 चमचे सारखं दही वापरणार आहे. मी खट्टा दहीचा यूज केला आहे. दही याच्यासाठी का ढोकळे थोडे खट्टे राहतील तर मस्त असं स्वाद येईल ढोकळ्यांमध्ये. तुम्ही बघू शकता आहे. मी मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार केली आहे. बॅटर आपलं वाटून तयार झालं आहे. त्याला आपण एकच डायरेक्शनमध्ये हलवायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं हलवते आहे. आता आपण या बॅटरला आथा यासाठी ओव्हरनाईटसाठी ठेवूया. बघू शकता मस्त असा आथा आलेला आहे. हे बघा. आता आपण बनवूया. याच्यात आपण बॅटरमध्ये काय काय टाकायचं ते मी तुम्हाला सांगते. बघू शकता आहे मी पाणी टाकून मस्त असं स्मूथ बॅटर बघा तयार करून घेतलं आहे. आपण जास्त पातळ बॅटर बनवायचे नाही आहे. जर पातळ बॅटर बनवलं तर आपले ढोकळे फुगणार नाही. आता आपण त्याच्यात अद्रकची मिरच्यांची पेस्ट टाकूया. तुम्ही बघू शकता आहे. आता आपण येल्लो ढोकळे बनवणार आहे. तर आपण अर्धी चमची तुम्ही बघू शकता आहे हळद टाकली आहे आणि स्वादानुसार आपण मीठ घालूया. आज आपण 2 पद्धतीने ढोकळे बनवणार आहे. बघा पुढे मी तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगेल. थोडं बॅटरला आपण हलवून घेऊ. तुम्ही बघू शकता आहे. मी इथं इडलीच्या कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे. तुम्हाला जास्त खट्टे आवडत असतील तर तुम्ही बॅटरमध्ये अर्धा लिंबू सुद्धा पिळू शकता. तर तुम्ही जर तुमच्याकडे इनो असेल तर इनो इथं तुम्ही खायचा सोडा सुद्धा टाकू शकता. तर मस्त असे स्पंजी आपले ढोकळे बनवून तयार होतील. इथं मी इनोचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता आहे. आणि वरतून थोडंसं पाणी टाकायचे. बघू शकता. आणि एकच डायरेक्शनमध्ये आपण हलवायचं आहे बॅटरला. बघा मस्त असं हलवून घ्यायचं आहे. ढोकळ्यांची डिश घेतली आहे. त्याच्यात थोडं तेल टाकायचं. तेल याच्यासाठी का ढोकळे खालती चिपके ना. तुम्ही बघू शकता आहे. आणि प्रेस करून द्यायचे आपण डिशला. पुढे सांगितलं तसं का मी या 2 पद्धतीने बनवणार आहे ढोकळे. तुम्ही बघू शकता इथं मी मुलांसाठी फक्त तीळवाले ढोकळे बनवणार आहे. वरतून तुमच्या मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही वरतून थोडं तिखट पण टाकू शकता. दुसरी पद्धत तुम्हाला सांगते. मी याच्यात बॅटर टाकल्यानंतर मी
मस्त असे बारीक कापलेले धने टाकणार आहे वरतून, तुम्ही बघू शकता आहे। हे जेव्हा तयार होतील तर खूपच छान दिसतील, मी तुम्हाला दाखवेल। एक वेळा असे ढोकळे नक्की घरी तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला टेस्ट कसा लागला। झाकण झाकूया आपण आणि 10 ते 15 मिनिटांसाठी आपण त्याला राहू देणार आहे। ढोकळे बाफले जातात तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया। मी इथं धने आणि पुदिन्याची चटणी बनवणार आहे। मी तुम्हाला दाखवते धने आणि पुदिन्याची चटणीसाठी आपल्याला काय काय लागेल। घेतले आहे धने, पुदिना, त्याला आपण वॉश करून घ्यायचा आहे। 5 ते 6 पाकळी लसूण, अर्धा लिंबू आणि स्वादानुसार मीठ घेणार आहे, तुम्ही बघू शकता आहे। आता मी धने, पुदिना, 4 ते 5 लसूणच्या कड्या, तुम्ही बघू शकता आहे। स्वादानुसार मीठ आणि थोडं पाणी टाकायचं आहे। आपण एकदम सुकी चटणी नाही बनवायची आहे, ढोकळ्यांसोबत थोडी घट्ट चटणी बनवायची आहे। आता मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेते आहे। तुम्ही बघू शकता आहे का चटणी वाटून तयार आहे। थोडा चटणीमध्ये खट्टापणा यासाठी मी लिंबूचे 2-3 टिपे लिंबूचे टाकेल, तुम्ही बघू शकता, आणि आपण हलवून घ्यायचं। अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा चटणी बनवा, खूपच छान लागते। तुम्ही बघू शकता आहे ग्रीन ग्रीन मस्त बघू शकता आहे, बाफून किती छान कलर आला आहे। काय मस्त असे ढोकळे बाफून तयार झाले आहे दोन्ही पद्धतीने। आता आपण वघार करूया ढोकळ्यांचा। वघारसाठी मी तुम्हाला दाखवते काय काय लागेल आपल्याला। झालं आहे आता मी इथं वघारसाठी राई टाकते आहे। 2 ते 3 मिरच्या मी आडव्या कापून घेतल्या आहे, ते फ्राय करायला आपण टाकूया, तुम्ही बघू शकता। आता कडक वघार मी ढोकळ्यांवर टाकते आहे, तुम्ही बघू शकता आहे। ते आपला वघार झाला आहे। मी वरतून थोडे बारीक कापलेले धने टाकेल। तुम्ही बघू शकता आहे आपले मस्त असे जाळीदार, बघा तुम्ही जाळीदार दिसताय आपले ढोकळे, खूपच छान असे झाले आहे। आपण त्याला ग्रीन चटणी सोबत खाऊया। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा। सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा माझी चॅनलला आणि पुढे माझा पूर्ण व्हिडिओ असाच बघत राहा। थँक्यू, धन्यवाद।